राजे शिव छत्रपतीच्या पावनभूमीत असणारा बीड जिल्ह्यातील वरवणी तालुक्यातील काडी वडगाव या गावची 2026 च्या निवडणुकीची रणधुमाळी ग्रामपंचायतची चालू असल्याने या बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि महाराष्ट्राच्या धर्तीवर राजे शिव छत्रपतीच्या विचारधारे चालणारे एक आदर्श गाव म्हणून श्री काडी वडगाव या गावाकडे पाहिले जाते आणि या गावाच्या माध्यमातून श्री काडी वडगाव जनसेवा विकास ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून सरपंच पदाचे उमेदवार आहेत राऊत भागीरथी आता कारण सर्वसामान्य आणि गोरगरीब हाकेला ओमळून धावून येणारे या गावचे नागरिक असल्यामुळे येथील बहादर जनता नक्कीच त्यांच्या पाठीमागे पंढरपूरच्या विठ्ठलासारखी मतदार रुपयावर त्यांना प्रचंड बहुमताने या गावच्या सरपंच पदी विराजमान केल्याशिवाय राहणार नाही कारण पंचायत राजच्या माध्यमातून श्री आणि ग्रामविकासच्या माध्यमातून श्री जो निधी दिला जातो त्या निधीच्या माध्यमातून श्री या गावचे रुपये बदलणार आहे आणि या गावची पोटनिवडणूक होत असली भविष्यात 18 महिन्यासाठी होणाऱ्या या सरपंच पदाच्या निवडणुकीच्या माध्यमातून श्री येथील सरपंच म्हणून श्री राऊत भागीरथी यांच्या नावाला पहिली पसंती मिळत आहे तरी या गावचे प्रतिनिधी नागरिक आणि महान वैभवशाली नेते म्हणून श्री त्यांचा प्रचार करत असून श्री या आपल्या गावच्या सरपंच पदाला बहुमताने निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करीत आहात काय सांगताय ही जी आपली सरपंच पदाची निवडणूक होत आहे त्याबद्दल काडी वडगाव जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून आम्ही गेली 3.5 वर्ष गावच्या विकासासाठी रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी तत्पर असून काही पाठीमागील 1 वर्षापूर्वी तत्कालीन सरपंच यांच्यावरती अविश्वास ठराव पारित करून ही जी काडी वडगाव ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागलेली आहे कारण आम्ही लोकांकडे कामाच्या जोरावरती जाऊन पुन्हा विजय प्राप्त करू आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की काडी वडगावची ही जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आपण काय सांगताय काडी वडगाव जनसेवा ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून श्रीमती राऊत मॅडम उभा असल्यामुळे त्या निवडून येताना असे आपल्याला अपेक्षा वाटते का? हो, भरपूर भरघोस मतांनी निवडून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तरुण वर्ग देखील आपल्याबरोबर आहे आणि राजे शिव छत्रपतीच्या पावित्र्यात असणाऱ्या कवडगाव एक आदर्श मानांकन प्राप्त गाव म्हणून पाहिले जाते. काय सांगता या गावची निवडणूक होती त्याबद्दल आपल्याला अपेक्षा होती का की पोटनिवडणूक व्हावी म्हणून? पोटनिवडणूक व्हावी अशी अपेक्षा नव्हती परंतु काही लोकांनी यामध्ये पोटनिवडणूक व्हावी आमची बिनविरोध काढण्याची तयारी होती परंतु समोरील काही लोकांनी ज्याच्यावर अविश्वास आला होता लोकांनी अविश्वास आणला होता त्याला फक्त घरचे 2 मतं अविश्वासामध्ये पडले होते अशा उमेदवाराला त्यांनी उमेदवारी दिली आणि उभा केलं. आता ही निवडणूक जनतेने स्वतः हातात घेतलेली असून या निवडणुकीमध्ये राऊत भागीरथी अत्तम ह्या भरघोस मताने निवडून येतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. काय सांगताय ही जी पोटनिवडणूक लादली गावावर कारण बऱ्याच जनतेचा असं लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून 2 दिवसाखाली सर्वे करण्यात आला जनतेला ही निवडणूक मान्य नव्हती परंतु लादण्यात आली त्याबद्दल काय सांगताय? त्याबद्दल खरं तर हे असं गोष्ट व्हायला नव्हती पाहिजे. आता एकदा जनतेने दिलेला जो कौल आहे त्यांना यंदा अविश्वास त्यांच्या विरुद्ध मांडलेला आहे जनतेने त्यामुळं डबल त्यांनी एक तर हे करायला नव्हतं पाहिजे. जे आहे पहिली जी बॉडी आहे त्यांच्याकडे सर्व जे कारभार आतापर्यंत चालत होता त्यांच्याकडे द्यायला पाहिजे होता असं या ठिकाणी माझं म्हणणं आहे. तरुण वर्ग देखील आपल्याबरोबर आहे. ही निवडणूक जी होती साहेब शेवटचा प्रश्न आहे ही निवडणूक जनतेला मान्य नव्हती आणि आपल्याला देखील मान्य नव्हती कारण हे सर्वेमधून दिसून आलंय परंतु आपला पॅनल नक्कीच विजयी होणार आहे. हे लाईव्ह दिवकरच्या माध्यमातून जन्मत घेतलेली चाचणी आहे. विजय तर होणारच आहात परंतु 18 वर्षाच्या कालावधीसाठी ही निवडणूक होत असली गावची हानी तर होत नाही असे आपल्याला वाटते ना? नाही आता ह्याच्यात काय माहिती का 18 महिन्याचा कालावधी आता पूर्ण बॉडी ही आमचीच आहे 9 मेंबर आमच्यासोबत आहेत. राहिला प्रश्न एका सरपंच पदाचा आणि तोही आम्ही कुठल्याही परिस्थितीत निवडून आणणार आहे आणि निवडून येणार आहे कारण ही आम्ही नाही तर काडी वडगावच्या संपूर्ण जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली.
बरं, ह्या भागाचे आमदार सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब तथा शिवसेनेचे आपण उपप्रमुख वडवणी तालुक्याचे आहात. आमदार साहेबांचं पाठबळ मिळेल असं आपल्याला वाटतंय का? हो, आमदार साहेबांचा पाठिंबा आहेच ना. आमदार साहेबांच्या नेतृत्वाखालीच आम्ही निवडणूक लढवत आहोत. जयशे भैयाच्या नेतृत्वाखाली लढत आहोत. शिवसेना, भाजप सर्व पक्ष ह्या पॅनलमध्ये आहेत. आमदार साहेबाच्या पाठीशी सर्व आम्ही ठाम उभे. अरे वा, राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारे उतरणारे वडवणी तालुक्यातील काडी वडगाव हे गाव असल्यामुळे या गावामध्ये काडी वडगाव जनसेवा ग्राम विकास पॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायतची पोटनिवडणूक होत असून सन्मान्य आमदार प्रकाशदादा सोळंके साहेब यांचे या पॅनलला पाठबळ असल्यामुळे व शिवसेनेचे देखील मोठ्या प्रमाणावर पाठबळ असल्यामुळे ही ग्रामपंचायत या बीड जिल्ह्यातील पटलावर आदर्श ग्रामपंचायत बनवून निवडून येऊन या गावच्या सरपंचपदी श्रीमती भागीरथी राऊत या नक्कीच विजय होतील अशी प्रकारे लाईव्ह देवकाला माहिती देताना काडी वडगाव येथील ग्रामस्थ लाईव्ह देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुराव तिरके, लाईव्ह देवकर बीड.